नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. मित्रांनो, आज 16 मे 2026 सकाळी 11 वाजल्यापासून कोटांतर्गत राखीव जागावर प्रवेश देण्याचं काम सुरू होणार. ते 19 मे 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार असं नोटिफिकेशन MahaFYJCAdmissions.in या वेब पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतं. पण प्रत्यक्षामध्ये कॉलेजेसकडं विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे, परंतु ती यादी कॉलेजेसना काही ॲक्सेप्ट करता येत नाही असं समजतं आहे. आता त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. एकीकडं त्यांनी शेड्यूल्ड अगोदर आणलेलं आहे. जुनं शेड्यूल जर आपण पाहिलं तर 18 तारखेला 17 तारखेला प्रोग्रामच नाही आहे. 18ला त्यांनी म्हटलेलं आहे फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करायची आहे आणि 19 तारखेला प्रत्यक्ष प्रवेश द्यायचे आहेत. पण थोडीशी माहिती विचारल्यानंतर लक्षामध्ये आलं की 18 आणि 19 या तारखांच्यामध्ये कदाचित कोटांतर्गत राखीव जागावर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यामध्ये येतील. म्हणजे कॉलेजकडे यादी आलेली आहे, ती यादी सोमवारी कॉलेज डाउनलोड करून घेऊन डिस्प्ले करेल आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यांना प्रवेश मिळालेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फोन करून कॉलेजमध्ये बोलवून घेतील आणि मग ती प्रोसेस चालू होईल. आता यामध्ये एक तांत्रिक अडचण आहे. पहिली गोष्ट, मार्कशीट ओरिजिनल गुणपत्रिका नाही आहे. पण ठीक आहे, कारण एक्झाम सीट नंबर टाकला तर सगळा डेटा हा विद्यार्थ्यांचा कळतो. म्हणजे महत्त्वाचा तो पास आहे की नाही हे तिथं समजू शकतं. परंतु दुसरं डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. आणि तो ओरिजिनल मार्कलिस्ट हायस्कूलमध्ये आल्यानंतरच ती प्रोसेस चालू होते दाखला देण्याची. पण त्यांनी तुम्ही जर वेबसाईट ओपन केली, होमपेजवर गेला तर हायलाईट्समध्ये पब्लिक म्हणून म्हटलेलं आहे त्यांनी. हायलाईट्स रेड कलरमध्ये आहे पहा. 2 नंबरचा पॉईंट जर वाचला आपण तर तुमच्या लक्षामध्ये येईल. त्यांनी सांगितलेलं आहे की 19 तारखेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणारी आहे. पण कोटांतर्गत म्हणजे 0 राऊंडमध्ये जे विद्यार्थी प्रवेशित होणारे आहेत किंवा प्रवेश घेणारे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की प्रवेशाच्या दिनांकापासून 3 आठवड्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयामध्ये सादर करायचा आहे. आणि यासाठी त्या उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून पुन्हा एकदा हमीपत्र टाईम बाउंडचं आपण म्हणूया, जे ऑनलाईन पण उपलब्ध आहे वेबसाईटवर, पण त्यामध्ये कुठंतरी एक तारीख असं टाकून की जेणेकरून 3 आठवड्याचा कालावधी त्याच्यामध्ये येईल. म्हणजे विद्यार्थ्यांकडून पालकांच्याकडून ते हमीपत्र घेऊन प्रवेश त्याला ते देऊ शकतील अशी एक व्यवस्था या यंत्रणेने केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे जे आहे ते एक बिग अपडेट आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण सगळेच प्रश्नचिन्हामध्ये आहे की विद्यार्थ्यांना आम्ही कळवतोय परंतु प्रत्यक्षामध्ये काही गोष्टी घडत नाहीत. तर ते 18 मे आणि 19 मे ह्या 2 तारखांच्यामध्येच प्रवेश प्रक्रिया कदाचित ती सुरू राहील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हा एक बदल आपल्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.